करत असताना सांगितलेलं होतं की अध्याय 1, अध्याय 2 आणि अध्याय 3 हे 3 अध्याय एका स्लॉट मध्ये आहेत आणि अध्याय 4, अध्याय 5 आणि अध्याय 6 हे एका विषयाला धरून आहेत. तर अध्याय 3 मध्ये अध्याय 3 पर्यंत पॉल जो आहे तो इफिस्कराच्या लोकांना ही जाणीव करून देतो की तुम्ही पवित्र जन, वेगळे केलेले, निवडलेले आहात आणि कशा रीतीनं देवापानं तुम्हाला कृपेद्वारे तारण केलेलं आहे ह्याचं एक्सप्लेनेशन तो करतो. आणि मग जेव्हा आपण अध्याय 2 ज्यावेळेस वाचतो, अध्याय 2 वचन 1 पासून पुढं त्याच्यामध्ये तो म्हणतो की पहा तुमची अवस्था काय होती, तुम्ही विसरू नका. अध्याय 2 मध्ये वचन 1 पासून तो म्हणतो की तुम्ही आपले अपराध, आपली पातक याच्यामध्ये मृत होता आणि ते तो सांगतो तुमचं तारण कृपेनं विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे. ते तुमचं स्वतःचं नाही, ते तुम्ही मिळवलेलं नाहीये, तर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे तुम्हाला तारण मिळालेलं आहे. हे सगळं त्यांना तो सांगत आहे. आठवण करा म्हणतो. अध्याय 2 आणि वचन 11 पासून पुढे याच्यामध्ये म्हणतो की यास्तव तुम्ही तुमचे पूर्वीचे दिवस विसरू नका. म्हणजे तारणाचे तुमचे पूर्वीचे दिवस तुम्ही विसरू नका असं त्यांना सांगतो. कुठून तुम्ही आला ते तुम्ही विसरू नका, तुमच्या पातकाची अवस्था तुम्ही विसरू नका असं तो म्हणतो. आणि मग पुन्हा अध्याय 3 आल्यानंतर तो पुन्हा यास्तव मी पॉल विदेशी लोकांचा प्रेषित जो आहे तो बंदिवान, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बंदिवान असं तो म्हणतो. जर तुम्ही पाहिलं अध्याय 3 आणि वचन 1 प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान असं तो म्हणतो आणि विदेशी लोकांसाठी बंदिवान. अध्याय 4 आणि त्याचं वचन 1 जर तुम्ही बघितलं पुन्हा तो म्हणतो मी बंदिवान. ओके, आता हे 2 वचन जर तुम्ही बघितले तो 3रा अध्याय 1लं वचन पण म्हणतो मी बंदिवान, 4था अध्याय 1लं वचन पण तो म्हणत आहे की मी बंदिवान. म्हणजे तो बंदिवान हा जो शब्द आहे त्या बंदिवान शब्दाला तो एकदम स्ट्रेस करत आहे. तो त्या ठिकाणी म्हणत आहे की मी बंदिवान, लक्षात घ्या. पण तो जे शिक्षण देतो त्याकडे लक्ष ठेवा असं तो म्हणत आहे. आता बंदिवान का, तर हे आपण ज्यावेळेस पत्र वाचतो आपल्याला कळतं की पॉल हा यावेळेस हे पत्र लिहित असताना जेलमध्ये आहे आणि तो बंदिवान आहे आणि तिथून तो पत्र लिहित आहे मंडळीला. ओके, असं म्हटलं जातं की पॉल हा रोमच्या जेलमध्ये आहे आणि रोमच्या जेलमध्ये तो त्या ठिकाणी आपली सजा जी आहे ती पूर्ण करत आहे. त्याचबरोबर तो मंडळींना उत्तेजनार्थ संदेश देत आहे. आणि बंदिवान असणं तुम्हाला आठवत असेल की अध्याय 3 वचन 1 यावर आपण एक संदेश ऐकलेला होता की बंदिवान असणं हे पौलासाठी किती प्राऊड गोष्ट आहे आणि तो किती त्याची कीर्ती वर्णतो की मी बंदिवान आहे आणि ते किती महत्वाचं आहे वगैरे. पौलाला किती आनंद आहे बंदिवान असण्याचा ते आपण बघतो. आणि मग 3रा अध्याय 1लं वचन विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान असं तो 3रा अध्याय 1लं वचन म्हणतो. आणि मग 4था अध्याय 1लं वचन पण पुन्हा तिथून सुरुवात करतो बघा, यास्तव. तुम्हाला आठवतं मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की यास्तव, याकरिता जेव्हा शब्द येतात तर ह्याचं काय असतं, कॉन्टेक्स्ट असतं. ओके, त्याचा काय असतो, कॉन्टेक्स्ट असतो. म्हणजे तुम्ही शास्त्राचं अर्थविवरण कसं तुम्हाला जमेल, इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करू शकाल, म्हणजे शास्त्र वाचल्यावर तुम्हाला कसं कळू शकेल, जेव्हा तुम्ही कॉन्टेक्स्ट, जेव्हा तुम्ही संदर्भ त्याचा पाहता तुम्हाला समजावायला काय होते, मदत होते. अनेक जण शास्त्राचं अर्थविवरण करत असताना वचन काढून म्हणतात की ओ हे वचनाचं अर्थविवरण आहे. तर अर्थविवरण कधीही असं नसतं. अर्थविवरण कसं असतं, इंटरप्रिटेशन हे शास्त्रच इंटरप्रिट करतं. ओके, अर्थविवरण काय करतं, शास्त्राला अर्थ सांगतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वचन 1 समजून घ्यायचं आहे 4था अध्याय, तर तुम्हाला हे कळणं आवश्यक आहे की ह्याच्या अगोदर काय लिहिलेलं आहे. तर अध्याय 3 जो संपूर्णपणे आहे तो अध्याय 3 पॉल प्रार्थना केल्यानंतर पॉल म्हणत आहे यास्तव, म्हणतो यास्तव, म्हणजे जी प्रार्थना मी केली यास्तव आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे 4थ्या अध्यायापासून आता पवित्र जनांसाठी त्यांनी काय करायचं आहे ओके ते सांगण्यात येत आहे. म्हणजे अध्याय 3 पर्यंत इफिसच्या मंडळीला पॉल सांगत आहे की तुम्ही कोण आहात. ओके, तुम्ही कोण आहात, तुमची निवड कशी आहे, तुम्हाला कुठून आणलेलं आहे, या सगळ्याची तो आठवण करून देतो. आता तो अध्याय 4 वचन 1 पासून सांगत आहे की आता तुम्ही जर हे आहात तर तुम्हाला काय करायचं. कारण लक्षात घ्या, एक मंडळी म्हणून, एक चर्च म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या या जगातील जीवनामध्ये आहोत, हे उर्वरित जे 4 पासून 6 पर्यंतचे जे अध्याय आहेत ना ते आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर आपण फार फोकस्ड राहू या आता येणाऱ्या चॅप्टर्सवर आणि वचनावर. कारण का, आता आपल्याला आपली जर योग्यता कळालेली आहे की कुठून आम्हाला निवडलेलं आहे, आमची अवस्था काय होती. आता इथून पुढचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये हे सॅंक्टिफिकेशन जे आहे, ज्याला आपण पवित्रीकरण म्हणतो, या पवित्रीकरणामध्ये मंडळीनं, विश्वासणाऱ्यांनी, जे विश्वासणारे, वेगळे केलेले, निवडलेले,
पवित्रीकरणासाठी पाचारण केलेले या लोकांनी आता कसं राहायचं आहे हे आपल्याला आता पॉल शिकवणार आहे. तर मंडळी म्हणून आपण फार फोकस्ड राहू. आता पुन्हा तो काय म्हणतो बघा, अध्याय 4 आणि वचन 1 तो म्हणतो, यास्तो म्हणजे वरती मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, यास्तो मी प्रभूमध्ये बंदीवान तो तुम्हाला विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणास शोभेल असे चालावे. काय करत आहे आता तो म्हणतो आता मी तुम्हाला विनंती करतो. तर मला माहिती आहे आपण एंड मागच्या वेळेस काय केलेला होता, काय होता एंड मागच्या वेळेस तुम्हाला आठवतं? एंड म्हणजे कोणता शास्त्र भाग आपण घेतलेला होता बघा बरं, ते वरचा शास्त्र भाग कोणता होता? तो पॉलाची प्रेयर, पॉलाची प्रार्थना होती, बरोबर आहे. पॉलाची प्रार्थना कुणासाठी? मंडळीसाठी. आणि मग बघा ते जर आपण वाचलं अध्याय 3 आणि वचन 14 आणि 15, मग तुम्हाला त्याचं महत्व समजेल. चौथा अध्याय आणि पहिल्या वचनाचं तो म्हणतो बघा, याकरिता स्वर्गातील पृथ्वीवरील सर्व वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. ती विनंती तो कुणाला करत आहे? बरोबर आहे, देवाला करत आहे. कुणाला करत आहे तो? ती विनंती तो देवाला करत आहे. अध्याय 3 वचन 14 आणि 15 ती विनंती कुणाला आहे? देवाला. देवाला काय विनंती आहे? हे दे बापा, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. का बरं? हे लोक आहेत आणि ह्या लोकांना तुझ्या आध्यात्मिक कृपेमध्ये तू चालव, त्यांचं ज्ञान चक्षु वाढव, त्यांनी देवाच्या परिपूर्णतेत इतके परिपूर्ण व्हावं एवढं त्यांना तू बनव. अशी तो सगळी विनंती प्रार्थना देवाला करत आहे. कुणासाठी? मंडळीतील लोकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी. देव बाबा विनंती करतो की अशी आम्ही तुझ्या प्रार्थना करतो की त्यांना तू वाढव, त्यांचं जीवन तो अधिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रबळ. ही सगळी विनंती, ही सगळी प्रार्थना तो देवाला करत आहे. मग मी तुम्हाला म्हटलं की हो, ती प्रार्थना तुम्हाला आणि मला लागू होऊ शकेल का? तर आपण जर त्या स्लॉटमध्ये आहे, आपण जर त्या साच्यामध्ये आहे, मी तुम्हाला म्हटलं तो साचा कोणता आहे? विश्वासणारे, पवित्र जन होण्याकरिता निवडलेले, वेगळे केलेले, यांच्यासाठी ती गोष्ट आहे, यांच्यासाठी ती प्रार्थना आहे. आपण म्हटलं वा हो, आम्ही त्यातले. मग आता जर तुम्ही त्यातले आहात तर पॉल आता काय करतो माहिती आहे का? तो म्हणतो सेम गोष्ट बघा, अध्याय 3 वचन 1 पासून, जो मी ख्रिस्त येशूमध्ये बंदीवान, तीच गोष्ट चौथा अध्याय तो म्हणतो की पहा, जो मी प्रभू मध्ये बंदीवान तो तुम्हाला विनंती करतो. आता विनंती कुणाला आहे? आता मंडळीला. आता पहिला विनंती कुणाला होती? देवाला. त्यानं देवाला विनंती केली, त्यानं देवाला प्रार्थना केली, देवा ह्यांना तू एक ठेव, तुझ्या विश्वासामध्ये ठेव, त्यांचं ज्ञान वाढव, त्यांची बुद्धी वाढव, त्यांची पवित्रता अधिक सक्षम कर, तुझ्या पवित्रते इतकी पवित्रता त्यांना प्राप्त व्हावी असं प्रभू तू कर. आध्यात्मिक प्रेयर तो करतो आणि आता तो मंडळीला डायरेक्ट बोलत आहे. गॉट इट? आता कुणाला आहे? मंडळीला डायरेक्ट. तर आता आपण काय करायचंय? खूप फोकस राहायचंय. काय बोलत आहे तो? काय बोलतो बघा, तो असं म्हणतो, यास तो जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हास झालेल्या पाचारणास शोभेल असे चालावे. ओके, तुम्हाला कोणतं पाचारण झालं बरं? तुमचं जे तारण, तुमचं जे पाचारण झालेलं आहे त्याला तुम्ही शोभेल असं चालायला पाहिजे. कसं चालायला पाहिजे? शोभेल असं चालायला पाहिजे. म्हणजे जो तुमचा कॉल आहे त्या कॉलला जाग झालं पाहिजे. तुमचं पाचारण तुम्ही आठवा, तुमच्या पाचारणाला शोभेल असे तुम्ही चाला. ओके, आता समजा एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीचं XYZ डेजिग्नेशन असतं. ओके, एक डेजिग्नेशन असतं की त्या डेजिग्नेशनला समजा एखाद्याला डायरेक्टरच्या पोस्टसाठी नेमलेलं आहे. डेजिग्नेशन आहे काय? डायरेक्टरची पोस्ट. मग त्याला ते कॉल केलेलं आहे कशासाठी? तू डायरेक्टरच्या पोस्टसाठी आहे. आणि मग तुम्ही त्या कंपनीमध्ये ओ XYZ व्यक्ती आहे आणि तो ह्या कंपनीचा डायरेक्टर आहे आणि तुम्ही गेला त्या कंपनीमध्ये. ठीक आहे, कंपनीमध्ये चाललाय आणि समोर तुम्ही बघताय की कंपनीचं एक छान मोठं गेट आहे आणि त्या गेट जवळ तुम्ही गेला. ओके, आणि तुम्ही आता आज जाणार तुम्हाला माहिती आहे की मला जाऊन त्या डायरेक्टरला भेटायचं आणि तुम्ही चाललेला आहे. आणि बाहेर तुम्ही बघितलं एक व्यक्ती तो शिपाईचा ड्रेस घालून, कॅप घालून उभा राहिलाय आणि जसं तुम्ही जाता सलाम साहेब, आणि तो व्यक्ती कोण आहे? तो डायरेक्टर. तुम्हाला विचित्र नाही वाटणार? काय विचित्र गोष्ट आहे, कारण त्याचं डेजिग्नेशन काय? ही इज अपॉइंटेड फॉर बिंग अ डायरेक्टर. आणि तो काय करा? चपरासीचं काम करू शकतो? नाही, त्याला ती कंपनी हँडल करायची आहे, त्यासाठी तो अपॉइंटेड आहे. डिड गेट इट? की त्याच्यासाठी अपॉइंटमेंट आहे, त्याला ते सगळं हँडल करायचंय. ते काम इतर कोणासाठी ठेवलेलं आहे, त्या कामाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे. पण जो अपॉइंटेड व्यक्ती आहे ते अपॉइंटमेंटचं काम सोडून तो अन्य गोष्टी करू शकतो का? नाही. तर तो म्हणजे तुमच्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी कॉल केलेला आहे, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी बोलवलेलं आहे त्या कॉलला तुम्ही जागे राहा.
आणि तो कॉल नेमका कोणता आहे, कोणत्या गोष्टीकडे तुम्हाला आणि मला पाहणं गरजेचं आहे, तर ते आपण बघूया. आपला कॉल कोणता आहे, आपल्याला कशासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. ओके, तर मी तुमच्यासाठी वाचतो बघा वचन, रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि वचन 28 पासून पुढे. ओके, रोमकरास पत्र 8वा अध्याय. एक काम करूया, आपण 26 पासून वाचू, म्हणजे आपल्याला समजायला मदत होईल. रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 26 पासून पुढे. आपल्या अशक्तपणास आपल्याला हातभार लागतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना करण्यासाठी केली पाहिजे, बरोबर, हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कणण्याने मध्यस्थी करीतो आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी. ओके, आता आपण पॉइंट कडे होते बरं का. 28वा वाचा बरं आता. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर कृती करणाऱ्यांना, बरोबर, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्या. आता थांबा, आता काय झालेलं आहे की पाचारण कसं आहे, त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या संकल्पाप्रमाणे बोलवण्यात आलेल्या लोकांसंदर्भात या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्ही आणि मी त्याच्या संकल्पामध्ये पाचारण केलेले लोक आहोत का? हो आहोत. मग त्यांनी काय करायला पाहिजे? वचन काय म्हणतं बघा. देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक. बरोबर, त्यांच्यासाठी काय आहे? सर्व गोष्टी कल्याणकारक आहेत. कल्याणकारक कोणते आहेत? वचनात बघा पुढे काय लिहिलंय, 29वा वचन. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला बरोबर, ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्व ज्ञान होते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुमची आणि माझी निवड, तुमची आणि माझी नेमणूक इफिस्करास पत्रात दिल्याप्रमाणे पृथ्वीच्या स्थापने अगोदर होती. आणि तो म्हणतो ज्यांची निवड झालेली आहे, ज्यांना नेमण्यात आलेलं आहे, ज्यांचं पाचारण करण्यात आलेलं आहे, तर लक्षात घ्या कशासाठी करण्यात आलेलं आहे. तुमचं आणि माझं पाचारण नेमकं कशासाठी आहे? तुम्ही आणि मी या जगामध्ये असण्याचं कारण काय आहे? तर म्हणतो ना, तुम्हास झालेल्या पाचारणात शोभेल असे तुम्ही चाला. तर आम्हाला झालेलं पाचारण नेमकं काय बाबा? आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे? आम्ही ह्या जगात असण्याचा उद्देश नेमका काय आहे? आम्हाला का बोलवण्यात आलेलं आहे? आम्ही कशासाठी असावे या जगामध्ये? तर वचन काय बोलत आहे बघा, कुणासाठी बोलत आहे? काय म्हटलेलं आहे पुढं बघा, काय म्हटलं? त्याने कसं बनावं? त्याच्या पुत्राच्या प्रतिमे. म्हणजे पाचारण कशाबद्दल आहे? तुम्ही आणि मी जो आपला ज्येष्ठ भाऊ आहे त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनावं. आणि यासाठी आपल्याला पाचारण आहे की ज्यांना कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्व ज्ञान होते. म्हणजे तुम्ही आणि मी अकस्मात रीतीने असं विचार नाही केला, हो आजपासून मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणार, त्याच्यासारखं बनणार. हे तुम्ही आणि मी ठरवण्यात आलं नाहीये. देवानं त्याच्या कृपेद्वारे पूर्व ज्ञानानं त्याला ठाऊक आहे की हा कशासाठी ह्याची नेमणूक, हिची कशासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्या नेमणुकीला अनुसरून तो म्हणत आहे की ज्याला पूर्व ज्ञान झालं त्यांना त्यानं बोलवलं. त्यासाठी बोलवलं, त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊ नेमून टाकले. मला समजत आहे त्यानं काय केलं? त्यांना आगाऊ. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे आम्ही पाचारण केलेले, वेगळे केलेले, पवित्रीकरणासाठी बोलवलेले. म्हणजे हे नेमकी कशासाठी लोक आहेत? तुमचं आणि माझं नेमकं काम काय आहे? तुमचं आणि माझं नेमकं पाचारण काय आहे? काय? ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनावं. जसा तो तसे तुम्ही आणि मी बनावं. कोण बरं? कोण आहे तो? बघा तिथे काय लिहिलंय. तर म्हणतात ह्यात हेतू हा की बंधुवर्गात त्याने ज्येष्ठ असे व्हावे. कोणी ज्येष्ठ व्हावं? प्रभू येशू ख्रिस्तानं. आणि त्याच्या मागं काय करावं? तुम्ही आणि मी जसा तो आहे तसा. मग जसा तो आहे तसा जर पावलं टाकायची आहेत, जसा तो आहे तसा तुम्हाला आणि मला कुठं दिसतं? त्याच्या वचनामध्ये. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हेल्प कोण करतं तसं बनण्यासाठी? तर हेल्प करणारा बघा इथं 26व्या वचनापासून लिहिलं, हू हेल्प यू. तुम्हाला हेल्प कोण करतं? तुम्हाला हेल्प पवित्र आत्मा करतं. तुम्हाला हेल्प कोण करतं? पवित्र आत्मा करते. इनफॅक्ट तुमच्या अशक्तपणामध्ये पण हेल्प कोण करतं? पवित्र आत्मा.
फार सुंदर ना ह्यांची ग्रीक लिखाणाची एक पद्धत आहे. ग्रीक लिखाणामध्ये विशेष करून त्यांच्या कवितेमध्ये, ग्रीक लिखाणांच्या कवितेमध्ये त्यांना एखादं ज्यावेळेस सत्य सांगायचं असतं ना, तर आपल्या इथं कसं असतं, कविता लिहित असताना आपल्या कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये आपण कविता लिहिताना यमकांकडे लक्ष देतो. बरोबर, आपण यमकांकडे लक्ष देतो. म्हणजे जर आपण तरुणांची कविता म्हटली तर, मी जेव्हा फुलाला पाहतो मला तुझी आठवण येते, एखाद्या गर्लफ्रेंडला वगैरे बोलतात ना, मी जेव्हा चंद्राला पाहतो मला तुझी, कारण यमक जुळवण्याचा प्रयत्न करतो, विषय फुलवण्याचा प्रयत्न करतो. ग्रीक लिखाणांमध्ये यमकांपेक्षा ग्रीक लिखाणामध्ये विषयाला महत्व असतं. आणि ग्रीक लिखाणांमध्ये एक फक्त गोष्ट काय आहे की जे महत्वाचा मुद्दा आहे ना तो दुसऱ्या ओळीमध्ये ते लोक टाकतात, आणि त्याचे इंट्रोडक्शन पार्ट हे प्रथम ओळीमध्ये असतं. आणि अनेकदा ज्यावेळेस आपण पाहतो ना, आपल्याला कधी कधी कळत नाही वाचा, आपण म्हणतो बायबल समजलं नाही मला कळालं नाही. कसं काय कळत नाही? कारण आपल्याला हे मूळ माहित असायला पाहिजे की हे काय लिहिलेलं आहे. तुम्ही बघा, खूप सुंदर रीतीनं पॉल ना एक स्ट्रक्चर तयार करतो. तो म्हणतो तुमचं पाचारण कायसाठी आहे, तुम्हाला कशाला बोलण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही वचन 26 पासून वाचलं त्यावेळेस तुम्हाला समजायला थोडंसं कठीण गेलं, अरे काय लिहिलेलं आहे, मध्येच हे काय आलेलं आहे. पण जेव्हा तुम्हाला त्याचं मूळ समजतं, तुम्हाला इझी पडतं त्याचं मूळ समजून घ्यायला, कुठलं जे सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे काय सांगण्यात आलेलं, तो कोण हेल्प करेल तुम्हाला, कोण तुम्हाला मदत करेल. तो म्हणतो की पहा त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनाला, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. म्हणजे प्रार्थना कशी करावी आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिवार्य विश्वासाने आपल्यासाठी विनंती करतो. म्हणजे पवित्र आत्मा जो तुम्हाला आणि मला देण्यात आलेला आहे, अनेकदा वी बिकेम वीक, सॅड, कठीण परिस्थिती त्याच्यामध्ये आपण आहे, कधी कधी काय शब्द बोलावेत कळत नाही, एवढं प्रेस आपण झालेला असतो आपल्या कठीण प्रसंगांमध्ये, देवबापाकडे काय मागावं कळत नाही. पण जर तुम्ही निवडलेले, जर तुम्ही नेमलेले, जर तुम्ही पाचारण केलेले, जो ज्येष्ठ बंधू पुढे गेलेला आहे त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी जर तुम्हाला पाचारण केलेलं आहे, देन दिस होली स्पिरिट विल हेल्प यू. पवित्र वचनानुसार कशी प्रार्थना करावी यासाठी तो तुम्हाला उत्तेजन देतो. तुमच्या मनातील शब्द काय असावेत हे ते तुम्हाला जाणीव करून देतो. कधी कधी तुम्ही बोलू पण नाही शकणार, तुमच्या अंतःकरणातील मनोभाव काय पवित्र आत्मा देवाला कळवतो. म्हणजे ही किती अद्भुत गोष्ट आहे. हे सगळं कशासाठी बरं, की तुम्ही आणि मी आपण ज्येष्ठ बंधू सारखा असावा आपल्या. डिड यू गेट इट? की किती जबरदस्त आहे. म्हणजे त्यानं तुम्हाला आणि मला ना, ओ ह्यांना मी निवडलं आणि ह्यांना वेगळं केलेलं आहे, आता या जगामध्ये तुम्ही जसं जगायचंय तसं जगा, आता संपलं, तुम्हाला निवडलं ना, तुम्हाला जगायचंय तसं जगा, असं आहे बिलकुल नाही. म्हणून येशू ख्रिस्त जायच्या वेळेस मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी तुम्हाला दुसरा कैवारी पाठवेन. पहा, मी परमेश्वराजवळ आहे तुमची मध्यस्थी करायला, पण त्याचबरोबर ह्या जगात जगत असताना डोंट फील अलोन. तुमच्यासाठी दुसरा कैवारी मी देतो, तो तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हाला हेल्प करेल. स्वतःच्या मनचं सांगणार नाही, तर जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल. म्हणजे वचनाबाहेर घेऊन नाही जाणार, हे माझं आहे यातून घेऊन तो तुम्हाला सांगणार. का बरं? माझ्यासारखं तुम्ही बनावं. अँड दिस इज आवर जर्नी, ज्याला थिओलॉजिकल टर्म्स मध्ये प्रोग्रेसिव्ह होलीनेस म्हणतात. प्रोग्रेसिव्ह होलीनेस, प्रोग्रेसिव्ह सॅंक्टिफिकेशन, त्याला म्हणजे आपण, तुम्ही आणि मी प्रगतशील पवित्रीकरणामध्ये वाटचाल करणारे लोक बनत आहे. आणि ह्या प्रगतिशील पवित्रीकरणाच्या वाटचालीमध्ये आपल्याला मदत कोण करतं? पवित्र आत्मा. आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. डोंट वरी क्लेपा, आय एम विथ यू. काही काळजी नको करू. अरे काय सांगू तुला, माझ्या घरामध्ये अमुक अडचण, माझ्या कुटुंबामध्ये ही अडचण, अरे माझ्या सेवेमध्ये ही अडचण, आणि किती मी प्रेस होत आहे सगळ्या बाजूंनी, मी बोलू नाही शकत, आणि मी खूप डिप्रेस झालेलो आहे, कठीण परिस्थिती. तो म्हणतो काय गरज नाही, तू माझा आहेस. तुझ्या कन्या, तुझ्या प्रार्थना मी देवाला कळवतो. काय अल्टिमेटली आपला उद्देश आहे की तू त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनावं, तू ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनव. तुला पाचारण त्यासाठी आहे. म्हणून तुम्हास केलेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला. म्हणजे आपण जी आपली चाल चलवणूक आहे, आपला उद्देश, आपला फोकस हा ख्रिस्त, आपला जो ज्येष्ठ बंधू आहे त्याच्या प्रतिमेप्रमाणेच बनणं असणं गरजेचं आहे. पण त्या कालखंडामध्ये इफ यू फॉल डाऊन,
डोंट वरी. तुम्ही पडले, तुम्ही झडले, वरी करू नका. कारण ख्रिस्तानं तुम्हाला एकटं सोडलं नाही की तू तुझी वॉर लढ आणि मी मागं उभं राहतो. नाही, ही इज देअर विथ अस. तो आमच्या बरोबर आहे. पण मी पुन्हा म्हणतो, कुणा बरोबर आहे? जो निवडलेला आहे, जो वेगळा केलेला आहे, जो पाचारण केलेला आहे, आणि त्याला ही जाणीव आहे की मी लढत आहे, मी फाईट करत आहे माझ्या देहाबरोबर, माझ्या दैहिक वासनांबरोबर मी लढत आहे. अरे माझ्या मनामध्ये अनेक वाईट गोष्टी मी त्यांना दाबत आहे. मी म्हणा नाही, माझ्या पाचारणा शोभेल असं मला चालायचं. मला एकदा एका ठिकाणी महिलांचं मी सेमिनार घेत होतो आणि महिलांच्या सेमिनारमध्ये त्यांनी मला विचारलं की या प्रगतिशील पवित्रीकरणामध्ये जगत असताना खूप अडचणी येतात आमच्या घरामध्ये, इकडून तिकडून, आणि आम्हाला खूप अडचण, खूप प्रेस होतं, पण त्याच्या पाचारणा शोभेल असं चालण्यासाठी एखादं प्रॅक्टिकल उदाहरण द्या ना आम्हाला एखादं प्रॅक्टिकल उदाहरण द्या, म्हणजे आम्ही कसं युद्ध करायला पाहिजे. मग मी त्यांना एक उदाहरण दिलं. मी म्हटलं, तुम्ही ज्यावेळेस स्त्रिया एकत्र बसता त्यावेळेस तुम्हाला वाटतं की आपण जिथं ही स्त्री आपल्यामध्ये नाहीये तिच्याविषयी बोलावं, म्हणजे इनफॅक्ट काय करावं, तिची चुगली करावी, तिचं सगळं आपण बाहेर काढावं. मग तुम्ही विषय करता त्याला, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही त्या विषयाला फुलवण्याचा प्रयत्न करता. ती या ठिकाणी नाही, मग तिच्याविषयी 1 बोलावं, 2 बोलावं, 3 बोलावं. तुम्ही हे करण्यापेक्षा ऍज सून ऍज तो विषय येत आहे, स्टॉप ओव्हर देअर. तुम्हाला वाटतं की ती कठीण प्रसंगातून चाललेली आहे, ती तुमची बहीण आहे, चला एकत्र मिळून तिच्यासाठी प्रार्थना करू. तुम्ही पाहताय काय होत आहे की जी जागा आम्ही अयोग्य गोष्टींसाठी तिचा उपयोग करावा असं म्हणत आहे, त्या जागेला फिल आम्ही कशाने करत आहे की अरे ती अशक्त आहे, लेट्स प्रे फॉर हर, चला आपण तिच्यासाठी प्रार्थना करूया, त्यासाठी प्रभूजवळ जाऊया, प्रभूला विनंती करू की तिच्या कठीण प्रसंगामध्ये देवबापा तिला सहायता. म्हटलं तेच ती प्रोग्रेसिव्ह होलीनेस आहे. पवित्र आत्मा तुमच्या अशक्तपणामध्ये तुम्हाला जे उत्तेजन देतो ते बिलकुल या गोष्टीसाठी आहे. डोंट बी डिस्करेज, कारण तो तुमच्या बरोबर आहे. तुम्हास झालेल्या पाचारणा शोभेल असंच तुम्हाला चालायचं, तोच तुमचा फोकस असला पाहिजे. काही जण येऊन ज्यावेळेस मला काही पास्टर्स विषयी कंप्लेंट वगैरे काही लोक करतात आणि मी त्यांना म्हणतो, तो तुमचा एकदम विश्वासू पाळक आहे का? हो विश्वासू होते, आता काय झालंय कुणाचं त्यांना. पण मी त्यांना म्हणतो की वाय डोंट यू प्रे फॉर हिम? त्यासाठी तुम्ही प्रार्थना करता का? आता यांची जाऊन बोललेले आहात का तुम्ही हा बरोबर आहे, हो तो तसलाच आहे, चांगलं नाहीये, हा बरोबर आहे, हे इकडे आहे बघा. यू शुड टेल हिम. त्याला बोला, त्याला सांगितलंय का तुम्ही? कदाचित त्यासाठी ते हार्ड जाईल, त्यांच्यासाठी ते हार्ड, पण तुम्ही बोललेत का त्यांच्या सांगितलं? आवश्यक आहे. त्यांना प्रश्न विचारलेत का? तुमच्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला. तुम्हाला माहित आहे हे आपल्या, मला वाटतं आपण आपला लास्ट जो कॉटेज प्रेयर होती त्यामध्ये आपण लबाडी विषय घेतलेला आहे, आठवत तुम्हाला? लबाडी करू नका ह्याच्याविषयी घेतलं. तर लबाडी कुणाविषयी करू नका, कोण सांगेल बरं मला? काय म्हटलंय तिथं? कुणाविषयी? बरोबर आहे, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको असं. म्हणजे आपल्या शेजाऱ्याविरुद्ध, आपण म्हणतो शेजारी कोण? आपला शेजारी आपला बंधू. आपण म्हटलं आपला शेजारी आपला बंधू. बंधू कोण? जो विश्वास नाही, त्याच्याविषयी खोटी साक्ष देऊ नको असं ते होतं. म्हणजे लबाडी करू नको असं ते होतं. लबाडी करायला पाहिजे का? बिलकुल नाही. खोटी साक्ष द्यायला पाहिजे का? बिलकुल नाही. मग खोट्याच्या विरुद्ध काय? आपण म्हटलं की खोट्याच्या विरुद्ध खरं आहे. म्हणजे आपलं काय होतं की आपण जी जागा भरायला पाहिजे ती जागा आपण काय करत नाहीये, भरत नाहीये. पण पॉल जो आहे, पॉल आपल्याला शिकवताना काय म्हणतो? बंधुजन हो, तुम्हा झालेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला. एक मजेशीर गोष्ट घ्या बरं. मला तुम्ही सांगा, येशू ख्रिस्त, तुमचं पाचारण आणि माझे पाचारण आता वचनात सांगितल्याप्रमाणे काय, कुणासारखं आपण अल्टिमेटली व्हायचंय? येशू ख्रिस्तासारखं. बरोबर, त्या जर्नीमध्ये आपण आहोत. ओके, येशू ख्रिस्तासारखं. येशू ख्रिस्तानं तुम्हाला कधी आठवतं की एखादी लबाडी केली? कधी बघा बरं बायबलमध्ये एखादी लबाडी केली? कधीच नाही ना. येशू ख्रिस्त आपला लबाड आहे? बिलकुल नाही. मग जर त्यासारखं तुम्हाला आणि मला बनायचंय, काय आपण त्याच्यासारखं बनण्यासाठी म्हणजे लबाडी आपल्यामध्ये असायला पाहिजे? नाही. तुम्हाला बघा, येशू ख्रिस्ताजवळ असे गॉसिपिंग करणारे लोक आलेले का? गॉसिपिंग करणारे लोक आले?
ओके, येशू ख्रिस्त म्हणला असं आहे, अजून सांग न्यूज, और न्यूज दे. असं कधी झालं येशूने केलं? म्हणजे येशू सारखं तुम्हा झालेल्या पाचारणात शोभेल असे तुम्ही झाला. एक मजेशीर गोष्ट तुम्हाला दाखवू शास्त्रामधून की येशू ख्रिस्त जवळ चुगली करायला लोक आले तेव्हा काय झालं. ओके, बघूया आपण. ओके, लुकाचं शुभवर्तमान काढा बरं. तेरावा अध्याय, लुकाचं शुभवर्तमान 13वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढं. 1 पासून पुढं. ओके, मी वाचू तुमच्यासाठी. सगळ्यांनी काढलं? लुक चॅप्टर 13 फ्रॉम वर्स 1 ऑनवर्स. ओके, बघा. त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याच विषयी सांगितले. बघितलं काय झालं? तिथं काही लोक होते, ते येऊन येशू ख्रिस्ताला काय म्हणाले, अरे तो पिलात आहे ना, त्यानं काय केलं, काही गालिलकरांना मारून टाकलं आणि त्यांचं रक्त कशात मिक्स केलं? यज्ञात मिक्स केलं. आता ही न्यूज कोण देते? लोक देतात. आता मला तुम्ही सांगा, येशू ख्रिस्ताला ही न्यूज देणारे लोक, तुम्हाला असं वाटतं की खूप दूरचे काही बाहेरून येणारे लोक असतील? तुम्ही जर येशू ख्रिस्ताच्या चरित्राकडे बघितलं, येशू ख्रिस्ताजवळ एवढी दाटी असायची की त्याच्याजवळ येण्याची लोकांची इच्छा आहे. सगळेच येऊ शकत होते का? नाही. सगळेच बोलू शकत होते का? नाही. दाटी असणारे लोक, म्हणजे हे जे लोक आहेत जे आता ह्याला न्यूज देतात, हे त्याच्या खूप जवळचे लोक आहेत. एक तर स्त्री होती, तिला त्याला शिवायचं होतं, तिने त्याच्या काय केलं, जाता जाता फक्त गोंड्याला शिवलं. म्हणजे कठीण एवढी परिस्थिती की येशू जावं त्यासाठी ती बोलावं, ह्याच्यावेळी मोठा गराडा. तुम्हाला आठवतं जक्कई ज्यावेळेस त्याला पाहायचं होतं, जक्कायला पाहायला मिळलं का? नाही. तो उमराच्या झाडावर चढून बघत आहे, कुठं आहे येशू? म्हणजे परिस्थिती कठीण आहे. येशूला कसं ओळखायचं हे त्याला झालं की गर्दीमध्ये मी कसं पाहू येशूला. म्हणजे एवढ्या लोकांची दाटी, येशू ख्रिस्ताजवळ जावं, बोलावं, यासाठी कोणीतरी स्पेशल लोक पाहिजे. सगळेच जण एंटर करू शकत नाही. मग येशू ख्रिस्ताला आता हे लोक न्यूज देतात. कोण लोक आहेत ते? म्हणजे क्लोज सर्कल मधले लोक आहेत. ते त्याला काय म्हणतात, येशू ऐक ना, तुला एक गोष्ट सांगायची. काय? पिलातानं काय केलं माहिती आहे का? काय केलं? पिलातानं गालिलकरांना मारलं, त्याचं रक्त यज्ञात मिक्स केलं. मी तुम्हाला हे का सांगत आहे माहिती आहे का? कारण ही जी गोष्ट आहे ना, ही खूप इंटरेस्टिंग आहे त्यावेळेस. का? येशू ख्रिस्ताने पिलाताचं काय बरोबर नाही चाललं. तुम्हाला समजलं सिच्युएशन काय? की पिलाताचं म्हणजे रोमी लोकांचं आणि येशूचं काही बरोबर सध्या नाहीये. मग येशू ख्रिस्ताला आम्ही काय सांगावं? जे येशू ख्रिस्ताला आवडत नाही ना, त्या गोष्टी आपण त्याला सांगावं. म्हणजे काय होईल? जागा मिळेल, येशूच्या अधिक क्लोज जाता येईल आपल्याला. काही लोक असतात बघा, काही लोक येतात आणि ना त्यांना जर समजलं ना क्लेपाचं आणि डेव्हिडचं बरोबर नाहीये, मग ते येतात क्लेपाकडे. तुला माहित आहे डेव्हिड बरोबर नाही, मला एक गुपित आहे डेव्हिड विषयी, सांगू काय? मग मी हा बोल बोल बोल, काय गुपित आहे सांग मला, मला ऐक. कारण का? ह्युमन टेंडन्सी. मला सांग न्यूज. येशू ख्रिस्ताकडे येतात. मला येशू ख्रिस्ताला, येशू पिलाताने एक गोष्ट केली आहे. काय केलं? गालिलकरांना मारलं, त्यांचं रक्त यज्ञात. आता ही गोष्ट अतिशय वाईट, पापी आणि घाणेरडी आहे. त्यांना येशू ख्रिस्ताला न्यूज द्यायची आहे. येशूचं बघा काय म्हटलंय. येशू म्हणतो, त्याने त्यांना उत्तर दिले. म्हणजे येशूने काय केलं? त्यांनी त्याला न्यूज दिली. येशूने काय केलं? उत्तर दिलं. काय दिलं बघा? तर म्हटलं, त्या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असं तुम्हाला वाटते का? ते न्यूज कुणाविषयी द्यायला लागले? पिलाताविषयी. येशू ख्रिस्त काय काढतोय? येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला आता काय वाटतं? म्हणजे सब्जेक्ट डायरेक्टली चेंज. तो म्हणतो, तुम्हाला काय वाटतं? गालिलकर हे अधिक पापी होते का, की ते मेले तसे आणि त्यांचं रक्त यज्ञात मिक्स केलं? आता येशू ख्रिस्त काय करतो बघा, मी तुम्हाला सांगतो नव्हते. ओके, तो म्हणतो, तरी पण तुम्ही पश्चाताप न केलास सर्व त्याप्रमाणे नाश पावा. कुणाला बोलत आहे तो? जे लोक येऊन चुगली करतायत त्यांना तर काय म्हणतो? नव्हते. पण तुम्ही जर पश्चाताप नाही केला तर तुम्ही तसाच नाश पावा. प्रियानो, हे जे लोक आहेत ना, लबाडी चुगली करणारे, हे आजूबाजूलाच आहेत. त्यानं जी शिकवण तुम्हाला आणि मला दिलेली आहे, त्या शिकवणीकडे ज्यावेळेस आपण पाहतो, त्यानं जे आपल्याला पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणास आपण शोभेल असे चाला असं म्हणतात.
आणि ते पाचारण आपल्याला शिकवतो. येशू ख्रिस्त नव्हते, पण तुम्ही जर पश्चाताप केला नाही, म्हणजे एक्झॅक्टली तो जो मेसेज देत आहे तो मेसेज काय, पश्चातापाचा. काल तरुणांच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही पश्चातापावर शिकत होतो. म्हणजे पश्चाताप आणि पस्तावा नेमका काय आहे, आणि पश्चातापाविषयी बायबल काय म्हणतं, पस्ताव्याविषयी बायबल काय म्हणतं, तुमचं आणि माझं पाचारण पश्चातापाविषयी का आहे, आपण पश्चाताप का करायचं आहे, आणि पश्चाताप तुम्ही करू शकतो का, ही देवाची देणगी आहे. तर हे पाहत असताना येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जर पश्चाताप नाही केला तुमचा असाच नाश आहे. आता तो लगेच येशू ख्रिस्त काय बोलतो बघा, लगेच नेक्स्ट तो म्हणतो किंवा, म्हणजे आता येशू ख्रिस्त त्यांना एक इनसाइडर न्यूज देत आहे, त्यांना ही माहित नाहीये. त्यांना तो काय म्हणतो, किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय. तो म्हणतो मी सांगतो नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केला तुम्ही तसाच नाश पावाल. तुम्हाला कळत आहे तो काय म्हणतो, तुम्ही पण तसाच नाश पावणार. म्हणजे जे लोक न्यूज देत आहेत, इनसाइडर्स सांगतायत, त्यांना येशू ख्रिस्त सरळ एकदम उत्तर देतो. त्याला आपल्याला झालेल्या पाचारणास आपण शोभेल असं चालायचं आहे. तुमचं आणि माझं पाचारण कधी विसरू नका. तुमचं आणि माझं पाचारण काय, आपला ज्येष्ठ बंधू जो प्रभू येशू ख्रिस्त पुढे गेलेला ना त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनणं, आणि त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी जी जी काही आवश्यक गोष्ट आहे ती तुम्हाला आणि मला प्रोव्हाइड झालेली आहे. म्हणजे तुम्ही आणि मी अंग काढू नाही शकतो, मला हे ठाऊक नाहीये, मला हे माहित नाहीये. तुम्ही आणि मी इन टू आहे त्याच्यामध्ये. आपल्याला पवित्र वचन दिलं आणि तो म्हटला एकटं सोडणार नाही, तुम्हाला पवित्र आत्माही दिला. तो म्हटला की एक्स्ट्रीम लेवलला तुम्ही कुठल्याही अशक्तपणात असाल तो पवित्र आत्मा तुम्हाला सहायता करा. एक्स्ट्रीम पवित्र आत्मा तुम्हाला सहायता करा. तो तुम्हाला वचनाच्या बाहेर घेऊन नाही जाणार, तो तुम्हाला वचनामध्ये झालं का, तर वचन तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनायला मदत करतं. आणि दॅट्स अल्टिमेटली हेतू आहे. तुम्हा झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चाला, कधीच विसरू नका. तुमचं आणि माझं पाचारण कुठलं, काय पाचारण आहे तुमचं आणि माझं, ख्रिस्तासारखं बनणं. तुमचं आणि माझी पाचारणामध्ये, तुमच्या आणि माझ्या अशक्तपणामध्ये त्यानं कुठली गोष्ट सोडली आहे का, नाही. जे काही आवश्यक आहे ते प्रोव्हाइड केले. तुम्हाला सगळ्यात आवश्यक जी गोष्ट आहे तो आहे पवित्र आत्मा, तो त्यानं दिला. ज्याप्रमाणे तुम्हाला बनायचं आहे ते बनण्यासाठी जो फॉर्मॅट आहे पवित्र वचन तुम्हाला आणि मला दिला. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतं की मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चाला. ठीक आहे. आणि मग एकदम इम्पॉर्टंट सब्जेक्ट, ज्या सब्जेक्टकडे आपण येत आहोत बरं का, तुम्हा झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चाला ज्यावेळेस म्हटलेलं आहे, तर लक्षात घ्या इथं सगळ्यात मोठा एक घोळ निर्माण होतं, आणि तो म्हणजे आम्हाला झालेलं पाचारण आणि आम्हाला दिलेला पवित्र आत्मा. हे सो कॉल पवित्र आत्म्याच्या नावाखाली आम्हाला पवित्र आत्मा असं चालावयास सांगतो, आम्ही असं चालतो. आम्हाला पवित्र आत्मा तसं चालावयास सांगतो, आम्ही तसं चालतो. मग काही लोक म्हणतात की अरे तुमचं जे इंटरप्रिटेशन आहे, तुमचं जे अर्थविवरण आहे ते एकदम वेगळं आहे. ओके, तुम्ही एकदम वेगळं अर्थविवरण करता, काही लोक वेगळं अर्थविवरण करतात. मग जे आत्म्यानं स्वतःला म्हणतात आम्हाला आत्मा चालवतो ते असे म्हणतात की हो आम्हाला जसा आत्मा चालवतो तसं आम्ही वेगळं अर्थविवरण करतो. तर मी आज तुम्हाला ना एकदम एक क्लिअर गोष्ट समजावून सांगतो बघा. जसा देव एक आहे, ओके, तसाच त्याचा एकुलता एक पुत्र एक आहे, तसाच त्याचा पवित्र आत्मा एक आहे, तसंच त्याचं वचनही एक आहे. ठीक आहे. जसं त्याचं वचन एक आहे तसं हे अख्ख्या वचनाचा अर्थ ही एकच आहे. म्हणजे अर्थ वेगवेगळे आहेत का, बिलकुल नाही. अर्थविवरण हे कसं आहे, हे एकच आहे. हे वेगवेगळे कधीच असू शकत नाही. म्हणजे जर पवित्र आत्मा एक आहे, पवित्र वचन एक आहे, तर त्याचा अर्थ ही एकच आहे. तुम्हाला आणि मला तो अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, कारण पवित्र आत्मा एकेकाला वेगवेगळं अर्थविवरण करत नाही. शास्त्राचा अर्थ एकच आहे. आता इथे इश्यू फक्त काय माहिती आहे का, लागूकरण जे आहे, ऍप्लिकेशन, ते प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक आध्यात्मिक पातळीनुसार तो वेगवेगळं लागूकरण लावून घेऊ शकतो. पण वचनाचा संदेश एकच आहे, अर्थ एकच आहे, लागूकरण प्रत्येकाला वेगवेगळं आहे. म्हणजे समजा माझ्या आध्यात्मिक पातळीनुसार येणाऱ्या वचनाचा अर्थ ज्यावेळेस मी समजला, त्याचं लागूकरण मला मी वेगळं लावून घेतला.
यानं वेगळं घेतलं, वंदननी वेगळं घेतलं, प्रियेशनी वेगळं घेतलं, सचिननी वेगळं, कारण प्रत्येकाचं काय आहे, समजण्याची क्षमता, योग्यता, पातळी, प्रत्येकाचा जो काही फॅमिली अप अँड डाऊन्स आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यानुसार प्रत्येक जण लागूकरण काय करतो, वेगवेगळं करून घेतो. म्हणजे वचन काढल्यानंतर ज्यावेळेस त्याचा अर्थ काढायला आपण जातो, तो अर्थ कसा आहे, समान आहे, तो एकच बोलला पाहिजे. पण जेव्हा मनुष्य असं म्हणतो ना, देव मला काहीतरी वेगळं प्रगट करतो, तिथं तो खोटा आहे. तिथं काय आहे, तो तिथं तो खोटा आहे, तिथं तो खरा कधीच नाही. म्हणून वचनाचं अर्थविवरण हे कसं आहे, हे समान आहे. आणि म्हणून तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. पाचारण काय आहे तुम्हाला पवित्र आत्मा सांगतो. आणि मग पवित्र आत्मा काय करतो बघा, लगेच समोरच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तो काय म्हणतो बघा, पूर्ण त्याला शोभेल असे तुम्ही चाला, पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करा, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यास जटा. तुम्ही बघितलं तिथं परत ना आत्म्याचा उल्लेख आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या अशक्तपणामध्ये सहायताने मदत करण्यासाठी कोण हवाय, तर तो आत्मा आहे, पवित्र आत्मा. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला तो एनकरेज करत आहे. आता मी तुम्हाला सांगतो बघा, हे किती डेंजरस आजकाल होत आहे. जो म्हणत आहे की प्रत्येक जण मला जे सुचत आहे, मला जे समजत आहे तशा प्रकारे मी अर्थ काढत आहे वचनाचा. म्हणून आपण चर्च चालू होण्याच्या अगोदर आपण जेव्हा डिस्कशन करत होतो की किती मोठा घात सध्या मंडळांवर झालेला आहे, किती लोक अन्य विश्वासाकडे लोक चाललेले आहेत. का बरं? कारण एकच शब्द आहे बरं का, मला असं प्रगट झालं, मला प्रगट झालं, आत्म्याचं प्रगटीकरण झालं, मी अनॉइंटेड झालो. कोणतं आजकाल जे ट्रेंडिंग शब्द आहेत ते, मी अनॉइंटेड झालो, आणि मी अनॉइंटेड पास्टर झालो, मी अनॉइंटेड XYZ झालो. आणि मग मला हे प्रगट झाल्यामुळं मी आता हे सांगत आहे, मी रात्री बसलेलो होतो आणि बायबल वाचत होतो, आत्म्यानं मला प्रगट केलं. आणि ह्याचा अर्थ हा आहे, तुम्हाला समजत आहे की पाहिजे तसं लोक काय करत आहेत, त्याचं नाव घेऊन, आत्म्याचं नाव घेऊन हा घोळ झाला. पण आत्मा स्वतःच्या मनाचं काहीही रिव्हील करत नाही. कारण येशू ख्रिस्तानं सांगितलं तो येईल आणि तो मज विषय सांगेल, स्वतःच काही सांगणार नाही. आणि त्याचं सगळं जे आहे ते पवित्र वचनामध्ये नमूद आहे. म्हणून बघा, कलसे पत्र याचा 3रा अध्याय आणि 16 पासून पुढं बघा बरं. कलसे पत्र 3रा अध्याय 12 पासून वाचाल का, तुम्हाला समजेल बघा काय होतं. बघा 12 पासून वाचा बरं, कलसे पत्र 3रा अध्याय आणि 12 पासून पुढं. बघा इथे परत बघितलं ग्रामर काय म्हणतं, तुम्ही देवाचे पवित्र व निवडलेले लोक आहात. बरोबर आहे, आहात. मग काय, म्हणून. तुम्हाला समजलं, म्हणून. म्हणजे पॉल जे तिथं म्हणतो ना, तुम्हा झालेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला. तुम्हा झालेलं पाचारण काय शोभेल असे तुम्ही चाला. चाला का चाला, तुम्ही पवित्र व निवडलेले लोक आहात म्हणून. म्हणून तुम्ही काय करायचं, तुमच्यामध्ये काय असायला पाहिजे, काय म्हटलंय, वाचा पुढं. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, हा बरोबर, हा बरोबर, बरोबर, पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. बरोबर. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले आहे. बरोबर. आणि तुम्ही कृतज्ञ असा. बरोबर आहे, तुम्ही कृतज्ञ असा. पुढे काय म्हटलं बघा, बरोबर, तुमच्यामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे
देव जो पिता त्याची उपकास्तुती करा. तुम्ही पाहिलं काय म्हटलेलं आहे की तुम्हा झालेलं जे पाचारण आहे ते तुम्हाला ही गोष्ट कराव्यास सांगतात. ह्याच्या बाहेर तुम्हाला तुमचं पाचारण घेऊन जाऊ शकत नाही. इट शुड बी ऑल स्क्रिप्चरल. म्हणून मी तुम्हाला म्हटलं बघा, एक उदाहरण तुम्हाला दिलं चुगलीचं आणि लबाडीचं. जर आपण हे नम्रतेचं, लीनतेचं ही जर उदाहरणं घेऊ लागलो आपल्याला वेळ पुरणार नाही. म्हणून मी काय करत आहे की समजा एक भात आपण करतो ना, भात करत असताना आपण अख्ख्या भातामध्ये हात टाकून बघतो का शिजला का नाही. आपण काय करतो, एक शीत घेतो आणि त्याला असं दाबून बघतो की तो शिजला की नाही. आपण काय करत आहोत की जे मूळ शिक्षण आहे ते कसं समजता येईल म्हणून आपण एकच उदाहरण घेत आहोत की ज्याच्याद्वारे तुम्हाला समजेल की आपलं जे पाचारण झाले ते पाचारण कशा प्रकारचं आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये काय असावं, मग तुमच्यामध्ये वचन असावं. मग वचन असल्यावर तुम्ही काय करता, ख्रिस्ताचं वचन तुम्हाला सहायता करतं, तुम्हाला मदत करतं. त्यासाठी वचन गाणं, स्तोत्र गाणं, आध्यात्मिक स्तवन गाणं, यासाठी तुम्हाला काय करतं, ते मदत करतं. एकमेकांना गाऊन दाखवण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं. ते ख्रिस्ताचं वचन आहे, त्यासाठी तुम्हाला आमंत्रित करतं आणि ही गोष्ट आपल्याला शिकवतं. आणि सेम वचन बघा या इफिस्करास पत्रामध्ये असंच म्हटलेलं आहे. पहा, वचन 5वा अध्याय आणि वचन 18 बघा. 5वा अध्याय वचन 18 तसंच बोल. बरोबर. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे. बघा तो काय म्हणतो, पण तुम्ही कसे व्हा, आत्म्यानं परिपूर्ण व्हा. मग काय कराल तुम्ही, बघा, स्तोत्र, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट होणार आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. म्हणजे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो बिलकुल हीच गोष्ट करतो. काय अल्टिमेटली व्हायचंय आपल्याला, अल्टिमेटली ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे होण्यासाठी तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा दिलेला आहे. तो पवित्र आत्मा तुमच्या आणि मज मध्ये आहे. तो तुम्हाला आणि मला ख्रिस्ता समान बनण्यासाठी मदत करतो. ख्रिस्ता समान बनण्यासाठी तो काय करतो, तो स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवन, प्रबंध एकमेकाला बोलून दाखवायला सांगतो. आणि आपण कलसिकाचं वचन वाचलं ते बिलकुल असंच आहे. ते म्हणते ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये असो. म्हणजे वचन आणि आत्मा बिलकुल सेम आहे बरं का. ज्याच्यामध्ये आत्मा आहे त्याच्यामध्ये वचन आहे. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं बघा. आज अनेक लोक आहेत जे असं म्हणत आहेत की आम्हाला अनॉइंटिंग झालेलं आहे, आम्हाला आत्मा मिळालेला आहे आणि आम्ही आत्म्यानं भरलेलो आहोत आणि आम्हाला देवाचं प्रगटीकरण झालेलं आहे. आणि आपल्याला हे दिसतं की शास्त्र आपल्याला तसं नाही सांगत. शास्त्र आपल्याला सांगतं की ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्याच्यामध्ये देवाचं वचन आहे. म्हणजे त्यानं मुख खोललं तर तो वचन रिव्हील करतो. कुठलं वचन, जे शास्त्रामध्ये आहे ते शास्त्राचं वचन सांगत असताना स्वतःच्या मनाचं अर्थविवरण सांगतो का, तर नाही. वचन वचनाला कसं इंटरप्रिटेट करतं, अर्थ कसा काढतं हे तो एक्सप्लेन करून सांगतो. टेक एनी वन फ्रॉम द स्क्रिप्चर, कोणीही घ्या शास्त्रामधून. समजा पॉलाचं शिक्षण घ्या. पॉल काय करतो, जुन्या करारातील एक शास्त्र भाग घेतो, नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने जे सांगितले ते घेतो, दोघांची जुळवणूक करतो आणि देन एक्सप्लेन करतो. पेत्र घ्या, पेत्राचं पहिलं भाषण घ्या. पेत्र काय करतो, जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताविषयी जे काही लिहिलेलं आहे ते घेतो आणि येशू ख्रिस्त असताना त्याने जे जे काही केलेलं आहे ते घेतो. आध्यात्मिक गोष्टींना जुळवतो, एक्सप्लेन करतो. स्वतःच्या मनचं सांगत बसले का ते, बिलकुल नाही. आज सगळं मनगडंत चालू आहे. देवानं मला हे प्रगट केलं, देवानं मला हे सांगितलं, देव आज अमुक अमुक करणार आहे. आत्ताच येशू समती कानात बोललो, आता ड्राईव्ह करत होतो, येशू बाजूला बसलेला, आम्ही मस्त गप्पा मारत होतो दोघ जण. खूप घोळ चालू आहे, खूप घोळ चालू आहे. आणि तुम्हाला आणि मला जे पाचारण झालेलं आहे आपला, त्याचा जो ज्येष्ठ पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी झालेला आहे. आणि ते आपल्याला असं काहीच नाही शिकवत. मी तुम्हाला ती मजेशीर गोष्ट सांगितली काय माहित नाही, पण एकदा नगरला सेमिनार असताना मला काही मुलं आले, तरुण, आणि त्यांनी मला सांगितलं की इथं ना एक स्पीकर आलेले होते आणि त्यांनी आम्ही ज्यावेळेस गाणी पुढे गात होतो ते आले आणि ते म्हटले की देवानं आता मला प्रगट केलेलं आहे की समोर जी मुलं गाणं गातात त्यांच्यामध्ये देवाचा आत्माच नाहीये. आणि ती मुलं म्हटले आम्ही सगळे युथमध्ये छान म्युझिक करून गाणी वगैरे गायला लागलो. तुम्ही विचार करा ना किती अपमान असेल की तो स्टेजवर येतो आणि माईक घेतला, त्याने त्यांचं गाणं बंद केलं आणि अनाऊन्स केलं, मला देवानं आत्ता प्रगट केलेलं आहे. हे तो उभे असणाऱ्या कुठल्याच तरुणामध्ये देवाचा आत्मा नाही, चला खाली.
मग ती सगळी मुलं तो म्हटले की दादा आम्ही गाणी गात होतो समोर त्या मेसेजच्या अगोदर, खाली उतरा. मग सगळी मुलं जाऊन खाली उतरले. बोलतो देवानं मला प्रगट केले. म्हणजे ही वॉन्टेड टू शो हाऊ होली इज. आणि म्हणे मेसेज संपायला आला आणि मग ऑर्गनायझर्सनी येऊन आम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या वाटल्या आणि आम्हाला सांगितलं की सगळ्यांना जाऊन वाटा. आणि मग आम्ही सगळ्यांना जाऊन पिशव्या वाटल्या. आम्ही का वाटतोय आम्हाला समजलं नाही म्हणे, पण आम्हाला सांगितलं. पण आम्हीच लोक ते म्हणजे ज्यांना खाली उतरवलं आम्हाला सांगितलं वाटायला. आम्ही सगळे 1000 भर लोक होते आणि ते सगळ्यांना पिशव्या वाटल्या. आणि मग त्याच्यानंतर अचानकपणे एक छानपैकी तो माहोल तयार झाला. गीत वगैरे गायला हालेलुया मेसेज नंतर. आणि तो म्हटला देव आता मला प्रगट करत आहे. देव आता तुम्हाला स्वच्छ करणार आहे. देव आता तुम्हाला पवित्र करणार आहे. देव तुमचं अंतःकरण साफ करणार आहे. लक्षात घ्या तुमच्याकडे पिशव्या सगळ्यांना मिळालेल्या आहेत का. वातावरण एकदम छान झालेलं आहे. आणि तो म्हणतो की पहा नाव द वॉमिटिंग स्पिरिट हॅज अराइव्ड. तो म्हणतो देवानं आता या ठिकाणी वॉमिटिंग स्पिरिट पाठवलेलं आहे आणि तो उलटीचा आत्मा आता तुमच्यामध्ये आलेला आहे. आणि तो तुम्हाला आता बघा आध्यात्मिक आहे बरं का वळण याला. हे सगळं आध्यात्मिक आहे. येशूच्या नावामध्ये तुम्ही उलट्या करा, स्वतःला साफ करा. आणि ते वातावरण म्युझिक त्याबरोबर धड 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 चालू आहे. सगळं झालं. लोक उलट्या करायला लागले. ती मुलं मला सांगू लागले दादा ज्यांना उलटी येत नव्हती ती बोट घालून उलट्या करायला. म्हणजे तुम्ही आणि मी विचार ज्यावेळेस येशूचं नाव येतं आणि ज्यावेळेस असं म्हणण्यात येतं की आम्हाला प्रगट झालेलं आहे, आम्हाला काहीतरी लोक एकदम काय करतात त्याच्यामध्ये फुल म्हणजे आपल्याला काय चालू आहे नक्की जेव्हा येतं ना आम्हाला प्रगट झालं किंवा कोणीतरी येतं आपल्या घरामध्ये म्हणतात देवानं आत्ताच मला कळवलं तुमच्या घरात काहीतरी आहे, कोपऱ्यात बसलेला आहे. काल युथ बायबल स्टडी मध्ये खूप मजा येत होती कारण हाच विषय होता एंडिंगला. कोणीतरी तुमच्या घरामध्ये काहीतरी बसलेला आहे आणि मग उपवास प्रार्थनेची गरज आहे आणि मग मी जरा असं एकांत मला हवा आहे. तुम्ही सगळेजण बाहेर जाऊ म्हणजे स्वतःला एवढं काहीतरी त्या वलयामध्ये टाकून घ्यायचं की हा होली आयन. पण शास्त्रानं जे तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे तुम्हा झालेल्या पाचारणात शोभेल असं तुम्ही चाला. तुमचं आणि माझं पाचारण, तुमचा आणि माझा ज्येष्ठ बंधू प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनणं. आणि आपण ज्या कलसीकरास पत्रात वाचलं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो तुमचा आणि माझा समक्ष ठेवलेला पुरुष आहे, तो मानव त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनणं. आणि त्याच्या प्रतिमेकडे बघितलं आणि आज जर हा सगळा प्रगट मला झालेला आहे, हा जर घोळ बघितला तर असं वाटतं की काय बालिशपणा आहे हा, काय मूर्खपणा आहे हा. पण सैतानाने बिलकुल हेच जाणलंय कारण लोकांना हे हवंय आणि हा घोळामध्ये अडकून ठेवलंय. आणि जे इतकं समोर सुंदर आपल्या सुवार्ता ठेवलेली आहे ना त्याला पूर्णपणे बाजूला करण्यात आलं. आणि दिस इज द सॅडेस्ट पार्ट. मी तुम्हाला म्हणतो बघा आपण आता हे सगळं हसलो ना त्या गोष्टीला, तुम्ही विचार करा आपण सगळे जर त्या ठिकाणी असतो म्हणजे आता ठीक आहे पण समजा त्यावेळी जर असतो आणि तुम्ही जर बघितलं असतं ना जो माहोल तयार झालेला, तुम्ही विचार करा म्हणजे उलट्या वगैरे करून बांधून पिशव्या आणि ते म्हणतात दादा आम्हीच होतो पिशव्या गोळा करायला. म्हणजे किती कठीण काळ आहे, किती कठीण गोष्ट आहे हे होत आहे. तुम्ही बघा नाव काय दिलंय, वॉमिटिंग स्पिरिट, लाफिंग स्पिरिट, क्राईंग स्पिरिट. तुम्ही पहा हे सगळी नाव आहेत. म्हणजे क्राईंग स्पिरिट म्हणजे फक्त रडायचं, लाफिंग स्पिरिट फक्त हसायचं. येशूने तुम्हाला आनंदी बनवलेला हसा. युट्यूबवर व्हिडिओ आहे केनेथ हेगन तो लाफिंग स्पिरिटचा जनक. म्हणजे तो जातो ना असा हात असं मी स्तवन लावला तो असा हसायला चालू, ह्याला लावला हसायला चालू. कुठून आले हे सगळं, शास्त्रात तर नाहीये. पण सो कॉल्ड म्हणतात की आम्हाला देवानं प्रगट केलंय, आम्हाला देव ह्यांना काहीतरी विशेष प्रगटीकरण झाले शास्त्राच्या बाहेरचं. आणि ते घातक आहे, मंडळांना घातक आहे आणि ह्याच्यावर हल्ला आहे. तुम्हाला माहित आहे सगळ्यात डेंजरस आपल्या संपूर्ण ह्या भारत देशामध्ये कोण पोखरून आपल्याला काढत आहे, कोण आपला सगळ्यात मोठा विरोधक आहे, अन्य सुवार्ता. आपला सगळ्यात मोठा विरोधक कोण आहे माहिती आहे का, अन्य सुवार्ता. ही मंडळांना कोपरून काढत आहे, कुरतडते ती.
अन्य सुवार्ता. हे प्रारंभापासून बोलण्यात येत आहे की जर कोण आपल्याला सगळ्यात मोठा शत्रू आहे ती अन्य सुवार्ता. आणि अन्य सुवार्ता मंडळांना पोकळ बनवत आहे, कारण ती देह आपल्याला सर्व करत आहे आणि लोकांना ऑलरेडी देह हवा आहे आणि लोक तिकडे आकर्षित होतात. आणि मूळ सुवार्ता ज्यासाठी देवाच्या अनेक महान सेवकांनी आपला प्राण दिला, जेव्हा पर्सिक्युशन लिगलाइज झालं त्यावेळेस ते हटले नाहीत, ती सगळी बाजूला चालली आहे आणि नाहक भंपक गोष्टींच्या साठी लोक आज झटत आहेत. त्यामुळं आज आपण मंडळी म्हणून यास्तव हे मंडळी तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असं चाला. विसरू नका आपलं पाचारण काय. भले हा येऊ दे, तो येऊ दे, तो येऊन म्हणू दे, तुमच्या डोक्यावर मी हात ठेवून प्रार्थना करतो, तुमच्या घरात येतो, तुमच्या घरात अमुक काहीतरी आहे आणि त्यानं मला प्रगट केलेलं आहे वगैरे, तर सगळ्यांना म्हणावं तू गप बस, नाही तुला पेटीच्या घालेन मी पेटीत आणि बाजूला बंद करून ठेवेन. शांत बस म्हणावं. आम्हाला माहित आहे आमचं पाचारण काय साठी आहे. आमचं पाचारण आमचा ज्येष्ठ बंधू प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी आहे. आणि जर आम्हाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनायचं आहे, त्या देवानं आम्हाला एकटं सोडलं नाही. त्या देवानं आम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे, त्या देवानं आम्हाला त्याचं वचन दिलेलं आहे आणि तो आत्मा त्याच्या वचनानुसार ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी आम्हाला तिथे घेऊन चाललेला आहे. आम्हाला अजून कशाची आवश्यकता नाहीये. आम्हाला कुठल्याच तुझे भंपक अजून काही प्रगटीकरणाची आवश्यकता नाही. आम्हाला काही विशेष प्रगटीकरणाची आवश्यकता नाही. आम्हाला आमच्या शास्त्राचं प्रगटीकरण काफी आहे. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला अधिक सक्षम बनवो त्याच्या विश्वासामध्ये की तुम्ही अधिक पुढे जात असताना त्याचं पाचारण तुम्ही कधी विसरू नका. ठीक आहे, प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुला गौरव मान महिमा देतो, तुझी स्तुती करतो. आजच्या या सुंदर वेळेबद्दल देवापा आम्ही तुझे आभार मानतो. आमचा विश्वास देवा तू वाढव आणि तुला देवापा आनंदायी जीवन आम्ही जगावं यासाठी प्रभू तू आमच्यावर कृपा कर. विशेष करून प्रभुदेव बापा यावेळेला अन्य विश्वास, अन्य सुवार्ता प्रभू ही खूप मोठ्या प्रमाणात गाजवली जात आहे. तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे तुम्हास झालेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला. प्रभू आम्ही आमचं पाचारण ओळखावं आणि त्या प्रभू पाचारणाला ओळखून प्रभू आम्ही त्याप्रमाणे जीवन जगावं अशी देवा कृपा तू कर. देवा तू दिलेल्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही देवा तुझे आभार मानतो. प्रभू देवापा तू दिलेल्या तुझ्या कृपेबद्दल देवा आम्ही तुझे आभार मानतो. तू दिलेल्या वचनाबद्दल देवा आम्ही तुझी स्तुती करतो. त्याप्रमाणे प्रभू जगण्यासाठी आम्हाला तुझी विशेष कृपा देवा पाहतो. सर्व गौरव मान सन्मान देवा आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही विनंती सादर केली म्हणून प्रभू तू ऐक. आमेन. प्रियानो, आपण